नमस्कार, मी महादेव साळुंखे, राहणार पारे. आपल्या देशाचे पंतप्रधान भोपाळमध्ये असे बोलले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 70,000 कोटीचा घोटाळा केला आहे. त्यामध्ये सिंचन घोटाळा आहे, अनेक घोटाळे आहेत. त्यांना मी तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमार्फत मागणी करतो आहे की तुम्ही लवकरात लवकर सिंचन घोटाळ्याची चौकशी करा. 70,000 कोटीची तुम्ही वसुली करा. राज्याच्या गृहमंत्र्याला ही मागणी करतो आहे, लवकरात लवकर तुम्ही घोटाळ्याची फाईल बाहेर काढा. आणि जर 70,000 कोटीची आत्तापर्यंत जर वसुली झाली असती तर लाडक्या बहिणींना 1,500 रुपये व महिन्याला 15 लाख रुपये मिळाले असते. आणि आता जी सन्मान यात्रा तुम्ही बाहेर काढली चालल्या तर लोकांनी तुम्ही काढण्याऐवजी लोकांनी तुमचा मान सन्मान केला असता. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही लवकरात लवकर ती सिंचन योजनेची चौकशी करा आणि तुम्ही करशील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.